काल सकाळी काही फटाके विक्रेत्यांनी मला फोनवर संपर्क साधला आणि सांगितलं की आम्ही जे डोंबिवली शहरात कुठे कुठे फ्लेक्स फटाके विक्रीसाठी स्टॉल टाकलेले त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली असता आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही तिथल्या स्थानिक नगरसेवकांची भेट घ्या. आज दिवाळीची वेळ आहे, पाऊस पण मध्ये मध्ये पडतो, एक 4 दिवसाचा धंदा असतो, त्यात आम्ही पोलीस स्टेशन महापालिका इकडे सगळे ॲप्लिकेशन देतो, पण मग नगरसेवकांची भेट घ्यायची गरज काय? बिचारा या फटाके विक्रेते आहेत, 4 दिवसाची फटाके विक्रेती करून 30-40 हजाराची कमाई करतात आणि त्यांच्या घरच्यांची दिवाळी आनंदच होते. अशा फटाके विक्रेत्यांना अन्याय का होतो आहे? प्रशासन झोपले आहे का? काँग्रेसच्या काळात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चहा विकून आज देशाचे पंतप्रधान झाले, तर हे फटाके विक्रेते हे पण विकून यांच्या बी कोणतरी आमदार खासदार नगरसेवक होऊ शकेल, तर यांच्यावर अन्याय का? हा आमचा सवाल आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.